आज आपण एकदम चमचमीत असा काजू मटर मसाला बनवणार आहोत. बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला म्हणाल तर एवढा भन्नाट बोटं चाटून पुसूल तुम्ही सुद्धा खाल. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर हिवाळ्यामध्ये भरपूर असे फ्रेश मटार मिळतात, त्यामुळे अशा पद्धतीने एकदा काजू मटर मसाला तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. तर इथे मी गरम पाणी केलं आहे. त्याच्यात काजू आपल्याला 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहे, म्हणजे ते एकदम सॉफ्ट होतात आणि लवकर भाजीमध्ये शिजले सुद्धा जातात. तर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 कांदे घेतले आहेत आणि 2 छान पिकलेले टोमॅटो घेतले आहेत. कांदे आणि टोमॅटो रफली आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे ग्रेव्ही आंबट लागत नाही. नंतर इथे काही खडे मसाले घेतले आहेत. त्याच्यामध्ये 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3-4 काळी मिरी, 1 चमचा खसखस आणि 5-6 काजू घेतले आहेत. कांदा, टोमॅटो, आले, लसूण घेतला आहे. हे सर्व आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर त्याआधी इथे मटार मी बॉईल करायला पातेल्यामध्ये टाकला आहे. मटारसुद्धा छान बॉईल झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि काजूसुद्धा छान भिजले आहेत. ते या पद्धतीने मी 2 त्याचे भाग करून घेतले आहेत. नंतर सुरुवातीला खसखस, मिरी आणि दालचिनीचा तुकडा तेल न घालता भाजून घ्यायचा आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर काजू थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. ते सुद्धा प्लेटमध्ये गार करायला काढून घ्यायचं आहे. नंतर कांदा, टोमॅटो ते सुद्धा आपल्याला थोड्याशा तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजून पेस्ट केल्यामुळे ग्रेव्हीला एक छान अशी टेस्ट येते, एकदम हॉटेलसारखी. तर कच्चे न वापरता या पद्धतीने तेलामध्ये फ्राय करूनच पेस्ट बनवायची. तर इथे कांदा, टोमॅटो भाजून झाला आहे, ते सुद्धा गार करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न वापरता याची पेस्ट बारीक बनवून घ्यायची आहे. छान टोमॅटो, कांदा सॉफ्ट झाल्यामुळे पाणी न वापरता सुद्धा याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार होते. तर बघू शकता इथे छान पेस्ट इथे बनवून झाली आहे. नंतर कढईमध्ये तेल घातलं आहे. थोडंसं बटरसुद्धा घातलं आहे. तेजपत्ता आणि 1 चमचा जिरे घातलं आहे. नंतर बनवलेली पेस्ट घालायची आहे. पेस्ट 1-2 मिनिटे छान मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचे आहे. नंतर याच्यात काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर घातले आहे. लाल मिरची पावडर आवडीनुसार घालायची आहे. गरम मसाला घालायचा आहे आणि रंगासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे. त्यामुळे ग्रेव्हीला एक छान अशी टेस्ट येते आणि ग्रेव्हीची चव आंबट लागत नाही. तर तेल सुटेपर्यंत छान हे परतवून घेतलं आहे. नंतर बॉईल केलेले मटार आणि काजू याच्यात घालायचे आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी घालून 1-5 मिनिटे भाजी आपल्याला ही छान शिजवून घ्यायची आहे. काजू गरम पाण्यात भिजवलेले आहेत आणि मटारसुद्धा बॉईल करून घेतले आहे, त्यामुळे जास्त वेळ शिजायला लागत नाही. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी भाजीची पाहिजे आहे त्यानुसार थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि भाजी छान 5 मिनिटे बारीक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर एकदम चमचमीत, हॉटेलपेक्षा पण भारी अशी चमचमीत काजू मटर मसाला इथे बनवून तयार आहे. चपाती, भात किंवा रोटीसोबत कशासोबतही छान लागते. तर बघू शकता एकदम चमचमीत अशी ही आपली भाजी बनवून झाली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालायची आहे. तर तुम्ही अशी काजू मटार मसाला कधी बनवली नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. ताज्या हिरव्या मटारची खूप छान अशी ही भाजी तयार होते. तर बघू शकता एकदम छान असं टेक्स्चर भाजीला आलेलं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.